हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू आवर एनलायटन एज्युकेशन अकॅडमी. तर आपला जो चॅप्टर सुरू होता त्या चॅप्टरचं नाव होतं बेटा मेटल्स अँड नॉन मेटल्स. याआधी आपण मागच्या लेक्चरमध्ये काय बघितलं? मागच्या लेक्चरमध्ये आपण रिॲक्शन्स ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल बघितलं, म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स, की मेटल्स अँड नॉन मेटल्सच्या केमिकल प्रॉपर्टीज कोणत्या. आज आपण पाहणार आहोत युजेस ऑफ मेटल्स, युजेस ऑफ नॉन मेटल्स, व्हॉट इज मीन बाय नोबल मेटल्स अँड सो ऑन. ओके, तर आपण आता पहिल्यांदा पाहणार आहोत युजेस ऑफ मेटल्स. ओके, पहा लक्षात घ्या, युजेस म्हणजे मेटलचे काय युजेस आहेत ते आपण पाहणार आहोत. लक्षात घ्या बेटा, मेटलचा पहिला यूज आहे, पहा लक्षात घ्या, हे पहिला पॉईंट आहे मेटलचा. हे माझ्या स्वतःच्या नोट्स आहेत. ओके, हे तुम्ही व्यवस्थित लिहून घेऊ शकता. ओके, आणि हे तुम्हाला कामीसुद्धा येईल. ओके, पहा पहिला पॉईंट आहे बेटा, मेटल्स आर युज्ड टू मेकिंग. पहा लक्षात घ्या, मेटल्स आर युज्ड टू मेकिंग कुकिंग युटेन्सिल्स. ओके, म्हणजे मेटल्सचा वापर कुकिंग युटेन्सिल्ससाठी होते. बेटा युटेन्सिल्स या शब्दाचा अर्थ होत असते भांडे. तुमच्या घरी जे स्टीलचे भांडे, ॲल्युमिनियमचे भांडे राहतात ना, ज्याच्यात आपण भाजी वगैरे बनवतो, ओके, त्यांना युटेन्सिल्स म्हणतात. युटेन्सिल्स म्हणजे भांडे. मेटल्स आर युज्ड टू मेक कुकिंग युटेन्सिल्स. ओके, कॉमा वॉटर बॉयलर फॉर फॅक्टरीज. लक्षात घ्या, वॉटर बॉयलर्स फॉर फॅक्टरीज म्हणजे मेटलचा यूज वॉटर बॉयलर बनवण्यासाठी सुद्धा होतो. कुठं? फॅक्टरीमध्ये. आता लक्षात घ्या, मेटलचा यूज वॉटर बॉयलरमध्ये कसा होतो? पहा, मेटलचा यूज वॉटर बॉयलरमध्ये कसा होतो? एक मोठं बॉयलर राहते. आता तुम्ही जर समजा ऊसाच्या कारखान्यात गेले तर तिथं आहे की नाही बॉयलर राहते. ऊसाच्या कारखान्यात काय राहते? बॉयलर राहते. तिथं ऊसाचा रस गदगद उकळवल्या जाते, कारण ऊसापासून साखर बनवायचे असते. ओके, म्हणून पहिला यूज आहे मेटल्स आर युज्ड टू मेक कुकिंग युटेन्सिल्स वॉटर बॉयलर्स फॉर फॅक्टरीज. ओके, एक्झाम्पल कोणते आहेत याचे? पहिला आहे आयर्न, दुसरा आहे बेटा कॉपर, तिसरा आहे बेटा ॲल्युमिनियम. ओके, आयर्न, कॉपर, ॲल्युमिनियम. ओके, त्यानंतर मेटल्स आर युज्ड फॉर मेकिंग इलेक्ट्रिकल वायर्स, केबल्स, मोटर्स, डायनमो. पहा लक्षात घ्या, आपण मेटल म्हणजे धातूचा वापर करून काय बनवतो? इलेक्ट्रिक वायर बनवू शकतो, इलेक्ट्रिकचे केबल बनवू शकतो, मोटर बनवू शकतो, डायनमो बनवू शकतो, ETC. त्याच्यात कोणतं मेटल वापरतात? कॉपर मेटल वापरतात, ॲल्युमिनियम मेटल वापरतात. ओके, चला हा झाला दुसरा पॉईंट. ओके, व्यवस्थित समजून घ्या मी काय सांगत आहो. तिसरा पॉईंट आहे बेटा मेटल फॉइल्स. ओके, मेटलच्या जे पतल्या शीटा असतात ना बेटा, मेटल फॉइल्स आर युज्ड फॉर पॅकिंग फूड. ओके, मेडिसिन्स. आता हे बघा, लक्षात घ्या, तुम्ही मेडिकलमधून जे गोळी आणता ना डॉक्टरनं लिहून दिल्यावर, त्या गोळीच्या मागून आहे की नाही ते फॉईल राहते ना, पत्रा, त्याला फोडता तुम्ही आणि त्याच्यातून गोळी काढता. ते मेटलची असते, ॲल्युमिनियमची फॉईल असते. पहा लक्षात घ्या, मेटल फॉइल्स आर युज्ड फॉर पॅकिंग फूड्स, मेडिसिन्स, चॉकलेट्स. एक्झाम्पल काय? ॲल्युमिनियम मेटल. ओके, मेटल्स आर युज्ड फॉर मेकिंग ज्वेलरीज. एक्झाम्पल गोल्ड अँड सिल्वर. गोल्ड अँड सिल्वर. AU म्हणजे गोल्ड, AG म्हणजे सिल्वर. ओके, HG म्हणजे काय होते बेटा? मर्क्युरी. मर्क्युरी म्हणजे पारा. ओके, HG म्हणजे मर्क्युरी, मर्क्युरी म्हणजे पारा. मर्क्युरी इज युज्ड इन मेकिंग थर्मोमीटर्स. पहा बेटा, दीज आर द युजेस ऑफ मेटल्स. पहा एकदा पुन्हा वाचतो. पहा, मेटल्स आर युज्ड टू मेकिंग कुकिंग युटेन्सिल्स, वॉटर बॉयलर्स फॉर फॅक्टरीज. ओके, हा झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, मेटल्स आर युज्ड फॉर मेकिंग इलेक्ट्रिकल वायर्स, केबल्स, मोटर्स, डायनामो. आहे की नाही? मेटल फॉइल्स आर युज्ड फॉर पॅकिंग फूड. ओके, मेटल फॉइल्स आर युज्ड फॉर मेकिंग पॅकिंग फूड. आहे की नाही? मेडिसिन, चॉकलेट्स. ओके, किटकॅट चॉकलेट पाहिली का? किटकॅट चॉकलेट. ओके, किटकॅट चॉकलेटमध्ये काय असते बेटा? मेटल फॉइल्सच असते ॲल्युमिनियमची. ठीक नाही? हे बघा, हे झालं बेटा ॲल्युमिनियम मेटलचा यूज. ओके, त्यानंतर चौथा पॉईंट आहे मेटल्स आर युज्ड फॉर मेकिंग ज्वेलरीज. मेटल्स धातूपासून ज्वेलरीसुद्धा बनवतात. ज्वेलरी म्हणजे दागिने. पहा मी काय म्हणतो, ज्वेलरी शब्दाचा अर्थ काय होत असते? दागिने. ओके, पहा लक्षात घ्या, गोल्ड, AU म्हणजे गोल्ड अँड AG म्हणजे सिल्वर. हे काय आहेत बेटा? असे मेटल्स आहेत ज्यांच्यापासून दागिने बनतात. गोल्ड अँड सिल्वर. काय? गोल्ड अँड सिल्वर यांच्यापासून दागिने बनवतात. आणि शेवटचा पॉईंट आहे बेटा, पाचवा पॉईंट, HG मर्क्युरी. HG म्हणजे मर्क्युरी, मर्क्युरी म्हणजे पारा. मर्क्युरी इज युज्ड इन मेकिंग थर्मोमीटर्स. तुम्ही तापमापी पाहिली का? थर्मोमीटर आहे की नाही? ते कशापासून बनते? त्याच्या मधात कोणता मेटल यूज करतं? तर मर्क्युरी. ओके, तर हे झाले बेटा ब्रॉडमध्ये
युजेस ऑफ मेटल्स. किती? 5 युजेस आहेत. ओके, चला हे व्यवस्थित नोट डाऊन करा. ओके बेटा, तर आता आपण पाहणार आहोत युजेस ऑफ नॉन मेटल्स. पहा बेटा, पहिला यूज आहे ऑक्सिजनबद्दल. ऑक्सिजन हे कोण आहे बेटा? नॉन मेटल आहे. लक्षात घ्या, ऑक्सिजन इज अ नॉन मेटल विच इज युज्ड बाय प्लांट्स अँड ॲनिमल्स फॉर ब्रिदिंग. पहा लक्षात घ्या बेटा, ऑक्सिजन ही गॅस आहे, असा नॉन मेटल आहे जो की प्लांट अँड ॲनिमल्ससाठी ब्रिदिंगचं काम करते. ब्रिदिंग म्हणजे काय? आपण जे श्वास घेतो आणि श्वास सोडतो त्याला ब्रिदिंग असं म्हणतात. मग त्या ब्रिदिंगमध्ये कोण काम येते? ऑक्सिजन नावाचा नॉन मेटल. कोणाद्वारे यूज केल्या जाते? प्लांट्स आणि ॲनिमल्सद्वारे यूज केल्या जाते. ओके, पहा लक्षात घ्या बेटा. तर आपला दुसरा पॉईंट आहे बेटा नायट्रोजनबद्दल. नायट्रोजन इज युज्ड इन मेकिंग फर्टिलायझर्स टू एनहान्स प्लांट ग्रोथ. फर्टिलायझर्स म्हणजे काय? फर्टिलायझर्स म्हणजे खतं बेटा. ओके, फर्टिलायझर्स म्हणजे काय? फर्टिलायझर्स म्हणजे खतं. त्या खतामध्ये नायट्रोजनचा यूज करतो. नायट्रोजनसुद्धा काय आहे? नॉन मेटल आहे. ओके, तर आपण युजेस ऑफ नॉन मेटल्स पाहिलो ना, तर दुसरा यूज काय आहे? नायट्रोजन हा नॉन मेटल प्लांटच्या ग्रोथसाठी कामी येतो, आहे की ना. तिसरा यूज पहा, क्लोरीनबद्दल आहे. CHLORINE, क्लोरीन. क्लोरीन इज युज्ड इन वॉटर प्युरिफिकेशन प्रोसेस. पहा लक्षात घ्या बेटा, पाण्याची जे प्युरिफिकेशन प्रोसेस असते ना, पाणी प्युरिफाय करत असतो ना आपण, त्यामध्ये क्लोरीन नावाचा नॉन मेटल वापरला जातो. क्लोरीन इज युज्ड इन वॉटर प्युरिफिकेशन प्रोसेस. वॉटर शुद्धीकरण, प्युरिफिकेशन म्हणजे पाण्याचं शुद्धीकरण, प्युरिफिकेशन म्हणजे शुद्धीकरण. कोणाचं? वॉटर प्युरिफिकेशन. क्लोरीन इज युज्ड इन वॉटर प्युरिफिकेशन प्रोसेस. वॉटर प्युरिफिकेशन प्रोसेसमध्ये क्लोरीन वापरला जातो पाण्याच्या शुद्धीकरणाच्या प्रोसेसमध्ये. ओके, चौथा पॉईंट आहे बेटा आयोडीन. पहा लक्षात घ्या बेटा, आज मी बोर्डवर लेक्चर का घेतलं नाही? कारण हे जे तुम्हाला युजेस सांगायचे होते ना, सगळे युजेस ऑफ नॉन मेटल्स. पहा लक्षात घ्या, हे युजेस ऑफ मेटल्स आणि याच्या खाली काय? युजेस ऑफ नॉन मेटल्स. हे जे मला सगळे युजेस तुम्हाला सांगायचे होते ना, हे ऑलरेडी माझ्याकडे व्यवस्थित लिहून आहे आणि हे नोट्स आहे माझी. हे माझी स्वतःची नोट्स आहे, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित भेटून जाईल. त्याच्यामुळे मी डायरेक्टली तुम्हाला सांगत आहो. चौथा पॉईंट आहे आयोडीन इज युज्ड ॲज अँटीसेप्टिक विच इज अप्लाइड ऑन कट्स अँड वाउंड्स. हे बघा लक्षात घ्या बेटा, तुम्हाला शाळेत खेळता खेळता लागलं तर आयोडीन टाका, आयोडीन टाका म्हणतात ना, ते आयोडीन नसते, आयोडीन असते. काय असते? आयोडीन. आयोडीन हा असा नॉन मेटल आहे बेटा जे की अँटीसेप्टिक आहे की नाही, अँटीसेप्टिक म्हणून का करते. म्हणजे अँटीसेप्टिक म्हणजे काय? जर समजा तुम्हाला कुठं जखम वगैरे झाली तर तिथं जर समजा लावलं तर ते जखमवर जंतू वगैरे जमा होऊ देत नाही. ओके, समजलं बेटा. तर हे झालं बेटा आयोडीन नावाच्या नॉन मेटलचा यूज. ओके, आता सल्फरचा यूज पाहतो आपण. सल्फर अँड फॉस्फरस आर युज्ड इन फायरवर्क्स. बेटा फायरवर्क्स म्हणजे काय? फायरवर्क्स म्हणजे फटाके. फायरवर्क्स म्हणजे फटाके. सल्फर अँड फॉस्फरस आर युज्ड इन फायरवर्क्स. काय म्हणलं बेटा मी? सल्फर अँड फॉस्फरस आर युज्ड इन फायरवर्क्स. सल्फर अँड फॉस्फरस हे असे नॉन मेटल्स आहेत जे की फायरवर्क्समध्ये यूज करतात. चला बेटा, तर हे झाले युजेस ऑफ नॉन मेटल्स. किती युजेस आहे? 5. ओके, पहिला ऑक्सिजनचा यूज, दुसरा नायट्रोजनचा, तिसरा क्लोरीनचा, चौथा आयोडीनचा, पाचवा सल्फर अँड फॉस्फरसचा. ओके, आता आपण पाहूया आयोडीन, सल्फर, फॉस्फरस यांच्यानंतर कोणता यूज आहे का? ओके, तर नाही आहे. तर आपल्याला आहे की नाही नेक्स्ट गोष्ट शिकायची आहे बेटा. काय? आपल्याला नेक्स्ट गोष्ट शिकायची आहे नोबल मेटल्स म्हणजे काय. पहा लक्षात घ्या, डेफिनेशनवर लक्षात घ्या. नोबल मेटल्स म्हणजे काय? नोबल मेटल्सची डेफिनेशन दिलेली आहे बेटा. नोबल मेटल्सची डेफिनेशन दिलेली आहे, अ मेटल दॅट रेजिस्ट केमिकल ॲक्शन. काय? अ मेटल दॅट रेजिस्ट केमिकल ॲक्शन, डज नॉट करोड अँड नॉट इझिली अटॅक्ड बाय ॲसिड्स आर कॉल्ड ॲज नोबल मेटल. म्हणजे ज्या मेटलवर रेजिस्ट म्हणजे रोक, जो मेटल कोणत्याच प्रकारच्या केमिकलची ॲक्शन स्वतःवर होऊ देत नाही, जो मेटल कधीच करोड म्हणजे जंगत नाही, ओके, गंज खाल्ल्या जात नाही, जो मेटल कोणत्याच ॲसिडद्वारे अटॅक केल्या जाऊ शकत नाही, म्हणजे कुठल्याच प्रकारच्या ॲसिडची रिॲक्शन त्याच्यावर होत नाही, तशा मेटल्सला नोबल मेटल्स असं म्हणतात. ओके, पहा लक्षात घ्या, डबल एकदा डेफिनेशनचा अर्थ सांगतो. ओके, ज्या मेटलवर कुठल्याच प्रकारची केमिकल रिॲक्शन होत नाही, कुठल्याच प्रकारच्या केमिकलची ॲक्शन होत नाही, तो कधी जंगत नाही. करोड म्हणजे जंगणे, ओके, नॉट करोड म्हणजे न जंगणे, आहे की नाही. तिच्यावर कोण्याच प्रकारच्या ॲसिडचा अटॅक होऊ शकत नाही, म्हणजे कुठल्याच प्रकारचा ॲसिड त्याला काहीही करू शकत नाही, तशा मेटलला नोबल मेटल असं म्हणतात. एक्झाम्पल काय आहे बेटा?
गोल्ड आहे, सिल्वर आहे, प्लॅटिनम, इरिडियम, पॅलेडियम, रोडियम, रुथेनियम, ऑस्मिनियम आहे की ना, आर द एक्झाम्पल्स ऑफ नोबल मेटल्स. ओके, पहा लक्षात घ्या बेटा. नोबल मेटल्स म्हणजे असे मेटल्स की ज्यांच्यावर कुठल्याच प्रकारच्या केमिकलची ॲक्शन होत नाही, त्यांना जंगसुद्धा लागत नाही, कुठल्याच प्रकारच्या ॲसिडची सुद्धा त्यांच्यावर अटॅक होऊ शकत नाही, ॲक्शन होऊ शकत नाही. अशा मेटल्सला नोबल मेटल्स असं म्हणतात. गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम, इरिडियम, पॅलेडियम, रोडियम, रुथेनियम अँड ऑस्मियम आर एक्झाम्पल्स ऑफ नोबल मेटल्स. ओके, आता यानंतर आपण पाहणार आहोत त्यांचा यूज. चला बेटा, आता आपण पाहणार आहोत युजेस ऑफ नोबल मेटल्स. पहिला पॉईंट आहे बेटा, गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम आर यूज्ड टू प्रिपेअर ऑर्नामेंट्स. बेटा ऑर्नामेंट्स या शब्दाचा अर्थ काय होते? दागिने. गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम्स आर यूज्ड टू मेक ऑर्नामेंट्स. ऑर्नामेंट्स म्हणजे दागिने. गोल्ड सोन्याचा वापर, सिल्वर सोनं, चांदी, प्लॅटिनम सोनं, गोल्ड म्हणजे सोनं, सिल्वर म्हणजे चांदी, प्लॅटिनम हे प्लॅटिनम म्हणजे प्लॅटिनमच. ओके, पहा यांचा वापर ऑर्नामेंट्स बनवण्यासाठी होतो. ऑर्नामेंट्स म्हणजे दागिने. ओके, सिल्वर इज यूज्ड इन मेडिसिन बिकॉज इट हॅव्स अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी. सिल्वर म्हणजे चांदीचा मेटल जो आहे, चांदी नावाचा मेटल, तो मेडिसिन म्हणजे दवाई, मेडिसिन बनवण्यासाठी, ओके, औषधी, मेडिसिन दवाई किंवा औषधी, मेडिसिन बनवण्यासाठी वापरला जातो. का? कारण त्याच्यात अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी आहे, म्हणजे तो बॅक्टेरियाला मारतो, म्हणजे तो बॅक्टेरियाला किल करतो, समजा. ओके, समजलं. गोल्ड अँड सिल्वर आर ऑल्सो यूज्ड टू मेक मेडल्स. तुम्ही गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल असं ऐकलं ना, तर गोल्ड आणि सिल्वर यांचा वापर कशासाठी होते? मेडल्स बनवण्यासाठी. मेडल्स. ओके, आपण म्हणतो ना या खेळाडूनं मेडल जिंकलं, गोल्ड मेडल जिंकलं, सिल्वर मेडल जिंकलं, तर या गोल्ड आणि सिल्वर नावाचा मेटल जो आहे, नोबल मेटल जो आहे, यांचा वापर मेडल्स बनवण्यासाठी होतो. ओके, आणखीन चौथा यूज काय आहे बेटा? पहा लक्षात घ्या. चौथा यूज आहे, गोल्ड अँड सिल्वर इज ऑल्सो यूज्ड टू मेक फ्यू इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. ओके, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. ओके, जे डिव्हाइस इलेक्ट्रिकवर चालतात त्यांना इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असं म्हणतात. तर गोल्ड अँड सिल्वर, चौथा पॉईंट सांगत आहो मी, हे चौथा पॉईंट. गोल्ड अँड सिल्वर हे असे एलिमेंट्स आहेत, असे मेटल्स आहेत जे की इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये सुद्धा कामी येतात. ओके, सगळ्यात शेवटचा म्हणजे पाचवा पॉईंट, प्लॅटिनम कॉमा पॅलेडियम मेटल्स आर यूज्ड ॲज कॅटॅलिस्ट. ओके, पहा प्लॅटिनम, पॅलेडियम हे जे नोबल मेटल्स आहेत यांचा वापर कॅटॅलिस्ट, ओके, कॅटॅलिस्टसाठी होता. आता कॅटॅलिस्ट म्हणजे काय? तुम्हाला केमिकल रिॲक्शन नाव ऐकलं का कधी? केमिकल रिॲक्शनचा वेग वाढवण्याचं काम जो करतो त्यांना कॅटॅलिस्ट असं म्हणतात. म्हणजे केमिकल रिॲक्शन, रासायनिक अभिक्रिया, केमिकल रिॲक्शनला मराठीतून काय म्हणतात? रासायनिक अभिक्रिया. त्या केमिकल रिॲक्शनचा आपण म्हणतो ना, याच्यावर रिॲक्शन झाली आहे की नाही, तर केमिकल रिॲक्शनचा वेग वाढवण्याचं काम, केमिकल रिॲक्शनची स्पीड वाढवण्याचं काम कॅटॅलिस्ट करत असतो. मग याच्यातले दोन नोबल मेटल्स आहेत, एक प्लॅटिनम आणि दुसरं पॅलेडियम. एक आहे बेटा प्लॅटिनम, दुसरा आहे बेटा पॅलेडियम. हे दोन नोबल मेटल असे आहेत जे की कॅटॅलिस्ट म्हणून सुद्धा काम करतात. तर हे झालं बेटा युजेस ऑफ नोबल मेटल्स. पहा लक्षात घ्या, जर समजत येत नसेल तर हा व्हिडिओ डबल रिपीट करून पहा. हे मी ऑलरेडी युजेस लिहिलेले आहेत, त्याच्यामुळं डायरेक्टली घेत आहो. ओके, त्याच्यामुळं डायरेक्टली घेत आहो. हे तुम्ही आहे की नाही तुमच्या वहीत लिहून टाकायचे आणि व्यवस्थित वाचन करून पाठ करून टाकायचे. पहा ना, सोपं आहे ना. पहिला पॉईंट आहे, गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम आर यूज्ड टू प्रिपेअर ऑर्नामेंट्स. ऑर्नामेंट्स म्हणजे दागिने. गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम दागिने बनवण्यासाठी कामी येतात. हे पहा. दुसरा पॉईंट आहे सिल्वरबद्दल. सिल्वर इज यूज्ड इन मेडिसिन्स बिकॉज इट्स हॅव अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी. सिल्वर हे दवाई किंवा औषधी बनवण्यासाठी कामी येतात, कारण त्याच्यात अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी असतात, म्हणजे बॅक्टेरियाला किल करतात. ओके, तिसरा पॉईंट आहे बेटा गोल्ड आणि सिल्वरबद्दल. तिसरा पॉईंट आहे गोल्ड आणि सिल्वरबद्दल. ओके, गोल्ड आणि सिल्वरचं काम काय आहे? मेडल्स बनवणे. ओके, म्हणजे आपण गोल्ड मेडल, सिल्वर मेडल बनवू शकतो. कोणापासून? गोल्ड आणि सिल्वरपासून, आहे की नाही. पुन्हा गोल्ड आणि सिल्वरचा यूज काय आहे? काही आपण इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू बनवू शकतो. डिव्हाइस म्हणजे वस्तू, आहे की नाही. प्लॅटिनम, पॅलेडियम हे आहे प्लॅटिनम, हे आहे पॅलेडियम. हे दोन नोबल मेटल असे आहेत बेटा ज्यांचा वापर कॅटॅलिस्ट म्हणून सुद्धा केला जातो. आणि कॅटॅलिस्ट म्हणजे काय? कॅटॅलिस्ट म्हणजे जो केमिकल रिॲक्शन, रासायनिक अभिक्रियाचा वेग वाढवतो त्यांना कॅटॅलिस्ट म्हणतात. तर प्लॅटिनम आणि पॅलेडियम हे दोघं कोण आहे? प्लॅटिनम आणि पॅलेडियम हे दोघं कोण आहे? कॅटॅलिस्ट आहेत. ओके,
तर अशा प्रकारे हे तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. ओके, हेच तुम्हाला कामी येणार आहे. एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला हे असे युजेस विचारल्या जातील. व्यवस्थित लिहा. ओके, नंतर आपण पाहूया बेटा आपला नेक्स्ट पॉईंट, प्युरिटी ऑफ गोल्ड. म्हणजे गोल्ड किती प्युअर असू शकते ते पाहू. तर ओके, चला हे व्यवस्थित. ओके बेटा, तर आता आपण पाहणार आहोत प्युरिटी ऑफ गोल्ड. बेटा प्युरिटी ऑफ गोल्ड म्हणजे गोल्ड किती शुद्ध आहे. प्युरिटी म्हणजे शुद्धता. प्युरिटी या शब्दाचा अर्थ काय होते, शुद्धता. गोल्ड किती शुद्ध आहे हे कशावरून मोजतं तर बेटा लक्षात घ्या, एखादं गोल्ड किती शुद्ध आहे, किती प्युअर आहे ते मोजण्याचं जे युनिट असते त्याला कॅरेट्स म्हणतात. काय म्हणतात तर कॅरेट्स. म्हणून द प्युरिटी ऑफ गोल्ड इज मेजर्ड इन कॅरेट्स. ओके, द प्युरिटी ऑफ गोल्ड इज मेजर इन कॅरेट्स. ओके, आता पहा लक्षात घ्या, फुल स्टॉप. इथं काय दिलं आपण, फुल स्टॉप. 24 कॅरेट गोल्ड इज 100% प्युअर. जे 24 कॅरेट गोल्ड असते ते 100% प्युअर असते. 24 कॅरेट जे गोल्ड असते ते 100% प्युअर असते. ओके, पहा लक्षात घ्या. म्हणजे इथं काय दिलं, एक आपण 2 कॉलम बनवले, एक कॉलम कॅरेटचा आणि एक कॉलम पर्सेंटचा. म्हणजे 24 कॅरेट जे गोल्ड असते ते 100% प्युअर असते. मग असं करत करत 24 कॅरेटपासून आपण कमी कमी करत आलो. पहा लक्षात घ्या बेटा, 24 कॅरेट सगळ्यात प्युअर असते. 24 कॅरेटपेक्षा प्युअर काहीच नसते. 24 कॅरेट गोल्ड इज 100% प्युअर. 22 कॅरेट गोल्ड इज 91.66% प्युअर. 18 कॅरेट गोल्ड इज 75% प्युअर. 14 कॅरेट गोल्ड इज 58.33% प्युअर. 12 कॅरेट गोल्ड इज 50% प्युअर. आहे की नाही. पहा लक्षात घ्या, 24चे अर्ध 12 म्हणजे 100चे अर्ध 50. ओके, 10 कॅरेट गोल्ड इज 41.66% प्युअर. ओके, तर हे झालं बेटा प्युरिटी ऑफ गोल्डबद्दल. आणि प्युरिटी ऑफ गोल्ड कशात मोजतात, कॅरेट्समध्ये. कशात मोजतात, कॅरेट. ओके, द प्युरिटी ऑफ गोल्ड इज मेजर इन कॅरेट्स अँड 24 कॅरेट्स गोल्ड इज 100% प्युअर. आणि अशा प्रकारे आपल्याला कॅरेट दिले 24, 22, 18, 14, 12, 10 त्यांचे पर्सेंटेज दिले. म्हणजे इतकं पर्सेंट प्युअर राहू शकते. तर हे झालं बेटा प्युरिटी ऑफ गोल्डबद्दल. कशाबद्दल, प्युरिटी ऑफ गोल्ड म्हणजे सोन्याची शुद्धता. प्युरिटी या शब्दाचा अर्थ काय होते, शुद्धता. गोल्ड म्हणजे सोनं, सोन्याची शुद्धता. ओके, 24 कॅरेट गोल्ड इज 100% प्युअर. मग त्याची जसं जसं कॅरेट कमी होत राहते तसं तसं पर्सेंटेज, प्युरिटीचं पर्सेंटेज कमी होत असते. ओके, तर हे झालं बेटा प्युरिटी ऑफ गोल्डबद्दल. ओके, करोजन. बेटा आता आपण हे बघा, आपला चॅप्टर संपत आलेला आहे बेटा, त्याबद्दल काळजी करू नका. आता आपण शिकणार आहोत बेटा करोजन. करोजन या शब्दाचा अर्थ होत असते बेटा गंज. आहे की ना, आपण म्हणतो ना या लोखंडाला गंज लागला, हे धातू खराब झाला. ओके, त्याला इंग्लिशमधून काय म्हणत असतात, करोजन. करोजन म्हणजे गंज. पहा करोजनची डेफिनेशन काय, करोजन इज डिफाईन्ड ॲज द डिस्ट्रक्शन ऑफ मेटल्स ऑर अलॉय बाय द सराउंडिंग एन्व्हायरमेंट थ्रू केमिकल अँड इलेक्ट्रोकेमिकल चेंज. लक्षात घ्या बेटा, आता आपण म्हणतो ना लोखंड गंजलं, हे गंजलं, असं गंजलं, आहे की नाही, खराब झालं. ओके, तर त्याला करोजन म्हणत असतात. मग करोजनमध्ये काय होत असते बेटा, धातू मेटल असते ना, त्या मेटलचं डिस्ट्रक्शन होत असते. काय होत असते, डिस्ट्रक्शन. म्हणजे मेटल खराब होते. काय होते, डिस्ट्रक्ट होणे म्हणजे खराब होणे. तो मेटल काय होते, डिस्ट्रक्ट होतो, खराब होतो. ओके, कशामुळं, त्याची केमिकल आणि इलेक्ट्रोकेमिकल चेंज होते. त्या मेटलमध्ये केमिकल आणि इलेक्ट्रोकेमिकल चेंज होते. म्हणजे हे काय असते बेटा, केमिकल किंवा इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन असते. रिॲक्शन म्हणजे मी पूर्ण लिहिलं नाही, रिॲक्शन. हे बघा मी पूर्ण लिहिलं नाही रिॲक्शन, पण लक्षात घ्या केमिकल आणि इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन होत असते. त्या मेटलची एन्व्हायरमेंटसोबत, एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण, पर्यावरणासोबत केमिकल किंवा इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन होते. आणि ती केमिकल किंवा इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन झाल्यानंतर मेटल करोड होते, म्हणजे त्याला गंज लागते. ओके, आणि गंज लागल्यामुळं काय होते, मेटल खराब होते. म्हणजे काय होते, डिस्ट्रक्शन. म्हणजे करोजनमध्ये मेटलचं म्हणजे त्या मेटलचं काय होते, अलॉयचं काय होते, डिस्ट्रक्शन होते. त्या धातूचं काय होते, डिस्ट्रक्शन होते. कशामुळं, त्याची केमिकल किंवा इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन होते, म्हणून त्याची डिस्ट्रक्शन होते. ओके, त्याला आपण करोजन असं म्हणतो. ओके, पहा करोजन इज डिफाईन ॲज द डिस्ट्रक्शन ऑफ मेटल्स ऑर अलॉय बाय द सराउंडिंग एन्व्हायरमेंट थ्रू केमिकल अँड इलेक्ट्रोकेमिकल चेंजेस ऑर रिॲक्शन्स. ओके,
आता आपल्या चॅप्टरचा शेवटचा पॉईंट आहे बेटा अलॉय. आता आपल्या चॅप्टरचा शेवटचा पॉईंट आहे बेटा अलॉय. अलॉय म्हणजे काय बेटा? अलॉय म्हणजे अ होमोजिनियस मिक्सचर्स ऑफ 2 or more metals or metals with non-metals इज कॉल्ड ॲज अलॉय. अलॉय म्हणजे काय असते बेटा? अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more metals or metals with non-metals. आपण आहे की नाही सोल्युशन्स पाहिलं होतं. ओके, सोल्युशन्स आणि अलॉय पाहिलं होतं. आपण मिक्सचर पाहिलं होतं. ओके, मिक्सचर हे दोन प्रकारचं असते, सोल्युशन आणि अलॉय. मिक्सचर हे दोन प्रकारचं असते, होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस. होमोजिनियस मिक्सचर दोन प्रकारचं असते, सोल्युशन आणि अलॉय. तर ती अलॉय पाहणार. लक्षात घ्या बेटा. अरे आपण काय केलं फॅक्टरीमध्ये एका भट्टीत आपण काय केलं 2 किंवा 2पेक्षा जास्त मेटल टाकले. 2 किंवा 2पेक्षा जास्त मेटल टाकले किंवा मेटल आणि नॉन मेटल टाकले. त्यांना गदगद पिघळवलं, उकळलं आणि त्यांच्यापासून जे मग बनते ना मिक्सचर त्याला अलॉय म्हणतात. पहा लक्षात घ्या. आता पहा डेफिनेशन दिली आहे. अ होमोजिनियस मिक्सचर्स ऑफ 2 or more मेटल्स ऑर मेटल्स विथ नॉन मेटल. जर 2 किंवा 2पेक्षा जास्त मेटल्स किंवा नॉन मेटल्स एका जागी गदगद पिघळवले आणि त्यांचं मिक्सचर बनवलं त्याला आपण अलॉय म्हणत असतो. एक्झाम्पल काय आहे? ब्रास. ब्रास म्हणजे पितळ. ओके, ब्रास म्हणजे पितळ. ओके, ब्रास इज अ अलॉय ऑफ कॉपर प्लस झिंक. कॉपर नावाचं मेटल आणि झिंक नावाचं मेटल. काय म्हणलं मी? कॉपर नावाचा धातू, झिंक नावाचा धातू एका जागी मिक्स केले आणि गदगद पिघळवले तर ब्रास बनतो. काय बनतो? ब्रास, पितळ बनते. ब्रॉन्झ कसा बनतो? कॉपर आणि टीनला पिघळवल्यानंतर. आता पहा स्टेनलेस स्टील कसं बनते? स्टेनलेस स्टील बनते बेटा आयर्नपासून, कार्बनपासून, क्रोमियमपासून, निकेलपासून. आयर्न नावाचा एलिमेंट, कार्बन नावाचा नॉन मेटल. पहा आयर्न नावाचा मेटल, कार्बन नावाचा नॉन मेटल, क्रोमियम नावाचा मेटल, निकेल नावाचा मेटल, या सगळ्याला एका जागी गदगद पिघळवलं तर स्टेनलेस स्टील नावाचा अलॉय बनते. स्टेनलेस स्टील नावाचा अलॉय बनते. म्हणून अलॉय इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more metals or metals with नॉन मेटल. जर 2 किंवा 2पेक्षा जास्त मेटल किंवा नॉन मेटल एका जागी गदगद पिघळवले तर जे सबस्टन्स भेटते त्याला अलॉय म्हणतात. एक्झाम्पल आहे ब्रास, ब्रॉन्झ, स्टेनलेस स्टील. ब्रास, ब्रॉन्झ, स्टेनलेस स्टील आर द एक्झाम्पल्स ऑफ अलॉय. ओके, सो डिअर स्टुडंट हिअर आवर चॅप्टर इज एंड. ओके, हिअर आवर चॅप्टर इज एंड. हॅव अ नाईस डे टू ऑल. ओके, चला हे व्यवस्थित सर्व लिहून घ्या. ओके.